नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. आमच्या जीवाला धोका, बंदुकीचा परवाना द्या, 35,000 अर्ज, कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न. पोलीस आमची सुरक्षा करू शकत नसतील तर आम्हालाच आमची सुरक्षा करू द्या, त्यासाठी आम्हाला शस्त्र परवाना द्या अशी मागणी करणारे तब्बल 35,000 अर्ज आज जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. भयमुक्त नशामुक्त सांगली अभियानांतर्गत नागरिकांनी हे अर्ज भरले होते. तानाजी सावंत आणि सतीश साखळकर यांनी हे अर्ज जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केले आहेत. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडल्याचा आरोप करत एका मागोमाग होत असलेले खून, वाढत्या चोऱ्या, घरफोड्या आणि नशिल्या पदार्थांची राजरोस विक्री याकडे जिल्हाधिकाऱ्यांचं लक्ष वेधण्यात आलं. अंमली पदार्थाच्या वाढत्या गैरव्यवहारामुळे गुन्हेगारी वाढत असून खून, दहशत निर्माण करणे, अंमली पदार्थाची विक्री तसेच विविध अवैध धंदे हे आता सामान्य होत चालल्याचे निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. ही वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी जिल्हा दंडाधिकारी म्हणून तातडीने लक्ष घालून प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली. तसेच जिल्हा पोलीस प्रशासन राजकीय दबाव किंवा वैयक्तिक स्वार्थापोटी आपल्या कर्तव्यात कसूर करीत असून गंभीर परिस्थितीत बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोपही करण्यात आला. पोलीस प्रशासनाला योग्य त्या सूचना देऊन कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी अशी मागणी करण्यात आली. सांगलीत नागरिकांना रस्त्यावर सुरक्षितपणे फिरणं कठीण झालं असेल तर कायदा व सुव्यवस्था कुठे आहे असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला. जनतेचा उद्रेक होण्याची वाट पाहू नका असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी शंभूराज काटकर, कुलदीप देवकुळे, रोहित कबाडे, रवींद्र वळवडे, बटू करडे, रोहित कुबडे, अमित पाटील, स्वप्नील शिंदे, कुमार सावंत, सुजित पवार, अमर औरादे, सागर कोळेकर आदी उपस्थित होते.